नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मी अंजली कुलकर्णी स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे माझी स्वामी सेवा. तर आज मी ही सेवा देणार आहे की व्यापार चालत नाही किंवा आपलं दुकान चालत नाही, कुठलंही काम अडकलेलं आहे तर ते पूर्णच होत नाही आहे. आता बघा, आपण आपला जर बिझनेस असेल किंवा आपलं दुकान असेल, आपण कष्ट तर भरपूर करतो, रोज मेहनत घेतो, रोज वेळच्या वेळी दुकानात जातो, शॉपवर जातो. जो बिझनेस आहे त्याच्यासाठी आपण म्हणजे खूप प्रयत्न करत असतो की तो चांगला चालावा. पण काही कारणास्तव काही दोष असतात आपल्याला, म्हणजे आपल्यावर काही दोष लागून जातात. त्याच्यामुळे आपल्याला ह्या छोट्या मोठ्या अडचणी येतात आणि व्यापार चालत नाही, दुकान चालत नाही. ही छोटी मोठी अडचण नसून खूप मोठी अडचण आहे. कारण की जर व्यापार चालला नाही, आपलं जे छोटे मोठे दुकान असतात तर तेच चालले नाही, तर आपली आवक बंद होते आणि आपली साहजिक चिडचिड होऊन जाते. आपले वेगवेगळे विचार आपल्या मनामध्ये येतात. त्याच्यामुळे आपल्याला ही सेवा करायची आहे. सेवा खूप प्रभावी आहे आणि खूप छान आहे, त्याचा रिझल्ट सुद्धा आहे. त्याच्यामुळे सेवा आपल्याला रोज करायची आहे ही सेवा. बऱ्याचदा महिलांचं शॉप असतं, म्हणजे लेडीज वेअर असेल, जे पण काही असेल, तुमचं दुकान असो किंवा किराणा दुकान असो, कपड्यांचं दुकान असो, कुठलाही दुकान असो, कुठलाही बिझनेस असो, त्यांनी ही सेवा करायची आहे. काय प्रत्येक दिवस आपले काही सारखे नसतात. चढ उतार असतो, ऊन सावली असते. त्याच्यामुळे घाबरून जायचं नाही. कारण की बऱ्याच वेळेस आपल्याला कधी कधी खूप बिझनेस चांगला चालतो, कधी कधी खूप तो मंदावतो आणि मग म्हणजे काही काहींना खूप कर्जबाजारी होऊन जातात. मग जर दुकान चाललं नाही, आपण माल तर घेतो पण मग ते चालत नाही आणि त्याच्यामुळे कर्जबाजारीपणा खूप होतो आणि त्याच टेन्शनमध्ये आपण सारखं सारखं असतो. आणि जर अति टेन्शन असलं आणि कर्जबाजारीपणा कर्ज जर असेल आपल्यावर, तर खरंच जो धंदा चालणारा असतो ना, तर तो तिथे स्टॉप होऊन जातो. का तर तो का स्टॉप होतो, तर आपल्या मनामध्ये कायम निगेटिव्हिटी भरलेली असते. कायम आपण निगेटिव्ह म्हणजे विचार करत असतो. त्या पिरियडमध्ये ज्यावेळेस आपलं सगळं ठप्प होऊन जातं, सगळं काही मंद होऊन जातं ना, त्यावेळेस आपले विचार खूप निगेटिव्ह होऊन जातात आणि त्याच्यामुळे अजून निगेटिव्हिटी त्या जागेवर निर्माण होते. त्याच्यामुळे अजून जो चालणारा बिझनेस असतो तर तो म्हणजे कमी होऊन जातो. त्याच्यामुळे तुम्हाला ही सेवा करायची आहे. सेवेला काही वेळ लागणार नाही, खर्च लागणार नाही. तुम्हाला फक्त महादेवाच्या मंदिरात जाऊन ही सेवा करायची आणि रोज नाही करायची ही सेवा. तर तुम्हाला फक्त प्रदोषच्या दिवशी करायची आहे आणि प्रदोष काळात करायची आहे. आता प्रदोष हा 15 दिवसातून एकदा येतो. म्हणजे महिन्यात आपल्याला 2 प्रदोष मिळतात. तुम्ही महिन्यात 2 प्रदोषला ही सेवा केली तरी चालणार आहे. आणि प्रदोष काळ म्हणजे काय, तर प्रदोष काळ म्हणजे 5 ते 7 या वेळेस प्रदोष काळ मानला जातो. त्याच्यामुळे तुम्हाला ही सेवा या वेळेत करायची, म्हणजे संध्याकाळी. आता गेल्या गेल्या ही चूक करतात लोक की डायरेक्ट सेवेला सुरुवात करतात. तर सेवेला सुरुवात करू नका. जे पण काही तुमचे कामं असतील, जे पण तुम्ही स्वच्छता करताय महादेवाच्या मंदिरात, जे पण काही बेलाच्या झाडाखाली असतं, कोणाकोणाच्या सेवा असतात, तर त्या करायच्या आहेत. गेल्या गेल्या गाभाऱ्यात बसायचं आहे, आसन घ्यायचंय आणि मन शांत करून तुम्हाला आधी प्रार्थना करायची आहे. जी पण काही मी सेवा करणार आहे तर ती मान्य करा आणि त्याचं फळ मला द्या. गेल्या गेल्या लगेच तुम्ही धडाधड जाता आणि सेवेला सुरुवात करता, तर असं अजिबात करू नका. ही चूक तुम्ही करू नका. कारण की सेवा करताना मन स्थिर आणि शुद्ध भाव जर असला ना, तर त्या सेवेचं फळ आपल्याला मिळत असतं. तर चला, जास्त वेळ न घेता सेवा काय करायची, तर तुम्हाला परत एकदा सांगते की सेवा ही प्रदोषच्या दिवशी करायची, सेवा ही प्रदोष काळात करायची आहे. आणि टाइम आहे म्हणजे वेळ जी आहे, तर ती बऱ्याच महिला विचारतात का प्रदोष काळ म्हणजे काय ताई, तर प्रदोष काळ म्हणजे आपल्याला सायंकाळी म्हणजेच 5 ते 7 या वेळेसच प्रदोष काळ मानला जातो. आणि या वेळेस आपल्याला बऱ्याचशा सेवा मी तुम्हाला सांगत असते, तशीच ही सेवा तुम्हाला प्रदोष काळात करायची आहे आणि प्रदोषच्या दिवशी करायची. आणि प्रदोष तुम्हाला माहितीच आहे, बऱ्याच महिला याचा उपवास देखील करतात. एकादशी नंतर प्रदोष येतो आणि प्रदोष हा महिन्यातून 2दा येतो. सारखं सारखं तेच तेच सांगते कारण की मला कळकळीने मी सांगत असते. काही महिलांचा गैरसमज होतो की ह्या ताई सारखं सारखं तेच तेच शब्द बोलतात. पण आता एकच ताई आहे, त्या मला प्रत्येक व्हिडिओ खाली एक कमेंट असते की ताई तुम्ही तेच तेच बोलता, ताई तुम्ही तेच तेच बोलता. पण मी तेच तेच बोलते म्हणजे मला सुचत नाही म्हणून मी तेच तेच बोलत नाही. तर तुमच्यापर्यंत कळकळीने काही गोष्टी कळाव्या
म्हणून मी तेच तेच बोलत असते. नाहीतर काय मला पुढचं सुचत नाही म्हणून मी तेच तेच बोलून तुम्हाला बोर करते असं पण काही नाही आहे. कारण की आणि यदा कदाचित त्या ताईंचा गैरसमज झालेला असेल की ठीक आहे मी तेच तेच बोलते, तर ते मी मान्य करते. ठीक आहे मी तेच तेच बोलते, पण माझ्या काही ताई आहेत तर त्यांच्यासाठी मी कळकळीने तेच तेच बोलत असते. आणि मी पण म्हणजे मी आता त्या ताईंची कमेंट वाचून आता मी स्वतःलाच म्हटलं नाही जाऊ दे, आता मी ती शिक्षक आहे आणि मुलांना मला सांगावं लागतं. म्हणजे नाही का माझ्या विद्यार्थ्यांना कळावं म्हणून मी सारखं सारखं तेच सांगत असते. म्हणजे आता शिक्षकाचं माहीतच असेल तुम्हाला की शिक्षक खूप कळकळीने शिकवत असतो. तसंच काही सेवा मी कळकळीने तुमच्यापर्यंत घेऊन येत असते. आणि समज गैरसमज काढून टाका का मी तेच तेच बोलते, बोर करते. बोर तर करतच नाही मी, फक्त तुमच्यापर्यंत चांगलं यावं हेच मी खूप प्रयत्न करत असते. आता झालं तुमचं, मी सगळ्या काही अटी नियम जे काही आहे तर ते सुरुवातीला सांगत असते, जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ कळेल आणि त्याची सेवा तुमच्याकडून घडेल आणि कुठलाही शंका प्रश्न राहत नाही. त्याच्यामुळे जे काही डिटेल्स असतात तर ते मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगत असते. आणि मग आता तुम्हाला प्रदोष काळात प्रदोषच्या दिवशी सेवा करायची आहे. सेवा काय करायची आहे, आता धोत्र्याचं फळ असतं बघा, काटेरी असतं आणि धोत्र्याचं फूल जे असतं पांढरं, तर त्या झाडाला नंतर फळ येतं. हिरवं फळ असतं आणि त्याला काटे काटे असतात आणि ते फळ आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायचं आहे. शिवलिंगावर अर्पण करताना म्हणजे डिरेक्टली तुम्ही लगेच गेल्या गेल्या आसन घ्या लगेच ते अर्पण करा, नाही तसं करू नका. गेल्या गेल्या आसन घेऊन मग तुमचं जे काही तुम्हाला सांगितलं मी की प्रार्थना करायची आहे मनापासून आणि त्याच्यानंतरच तुम्हाला शांततेत ही पूजा करायची आहे. आता धोत्र्याचं फूल विकत काही मिळणार नाही बरं का तुम्हाला, पण तुमच्या आजूबाजूचं धोत्र्याचं झाड असेल, बऱ्याच खेड्यागावामध्ये मिळतं आणि सिटीमध्ये मिळतं का नाही मिळत, पण मिळत असेल तर अवेलेबल करा. कारण की असं जंगलच्या ठिकाणी किंवा काही असं सिटीमध्ये तर शक्यच नाही आहे, पण शेतामध्ये किंवा इकडे तिकडे आपल्याला हे धोत्र्याचं झाड मिळूनच जातं आणि महादेवाच्या मंदिरात मोस्टली लावलेलं सुद्धा असतं. तर तुम्ही ते बघा आणि प्रदोषच्या दिवशी या धोत्र्याच्या फळाचा उपाय करायचा आहे आपल्याला. आता धोत्र्याचं फळ घ्यायचं आहे आणि शिवलिंगावर ते अर्पण करायचं आहे. शिवलिंगावर अर्पण केल्यानंतर जे धोत्र्याची जी दांडी असते, लक्षपूर्वक व्हिडिओ बघा आणि ह्या छोट्या छोट्या चुका आपण लक्षात ठेवत नाही, सेवा करतो आणि मग काही चुका आपल्याकडून घडत असतात आणि मग त्या सेवेचं फळ आपल्याला मिळत नाही. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा आपण लक्षात ठेवायला पाहिजे. मग ते आपण ते धोत्र्याचं फळ जेव्हा अर्पण करतो ना, तर त्याची जी दांडी असते तर ती आपल्या विरुद्ध साईडला पाहिजे. म्हणजे जर मी इथं बसलेली आहे ना, तर मग ते धोत्र्याचे जे फळ मी अर्पण करणार आहे, जे आपण तोडलेली आहे ती दांडी, तर ती त्या बाजूला पाहिजे. जर मी त्या बाजूला बसले तर दांडी ह्या बाजूला पाहिजे. म्हणजे आपली आपण जे फळ अर्पण करतो तर त्याची दांडी विरुद्ध दिशेला म्हणजे ऑपोजिट साईडला तुम्हाला करायचे आहे. आणि ते अर्पण करून झाल्यानंतर हळूहळू हळूहळू जल अर्पण करायचं आहे. काय म्हणजे धोत्र्याचं फळ अर्पण केल्यानंतर तुम्हाला हळूहळू जल अर्पण करायचं. एकदम सगळं नका अर्पण करू, एकदम हळूहळू धार एकदम हळूहळू राहू द्या, जेणेकरून ते जे फळ आहे तर ते खाली येणार नाही. मग ते जल अर्पण करता करता हटकेश्वर महादेवांचं नाव घ्यायचं आहे, हटकेश्वर महाराजांचं नाव घ्यायचं आहे आणि श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करायचा आहे. आणि तुमच्या मनात जे पण काही इच्छा आहे तर ती तुम्हाला तिथे सांगायची आहे आणि म्हणायचं आहे की जे मी प्रयत्न करतोय त्या प्रयत्नांना यश मिळत नाहीये आणि मी जी पण काही सेवा करतोय तर त्याचं फळ मला मिळू द्या, हे तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आणि मंत्र जप सुद्धा तुम्हाला चालू ठेवायचे, नामस्मरण सुद्धा चालू ठेवायचं आहे. आणि हळूहळू जल अर्पण करून झाल्यानंतर तुम्हाला एवढीच सेवा करायची आहे. मग नंतर तुम्ही फूल अर्पण करायचं आहे, म्हणजे तुमच्याकडे जे असेल. पण हे धोत्र्याचा फळाचा उपाय मी तुम्हाला सांगितलेला आहे. याच्याने काय होतं, तुमच्या लाईफमध्ये तुमच्या आयुष्यामध्ये एखादं काम खूप अडकलेलं आहे, म्हणजे एक लग्न जमत नाहीये, शिक्षणाला काही अडचण येत आहे, बऱ्याच वेळेस असं होतं ना की बुवा एखादं काम जे असतं ते खूप दिवसापासून आपण प्रयत्न करत असतो पण ते होत नाही. मग त्याच्यासाठीच आपल्याला हे असे छोटे छोटे उपाय करायचे असते आणि हेच छोटे छोटे उपाय खूप मोठं फळ देऊन जात असतं, हे मी तुम्हाला कायमस्वरूपी सांगत असते व्हिडिओमध्ये. मग आता हे जल अर्पण करून झाल्यानंतर मग तुम्हाला ते जे
सगळी पूजा वगैरे करून घ्यायची आहे. सगळं काही झाल्यानंतर मग तुम्ही बेलाच्या झाडाखाली पूजा करा. मग परत तुम्हाला काही दुसरी पठण वगैरे करायचं असेल तर ती सेवा करा. ते सगळं झाल्यानंतर घरी येताना ते धोत्र्याचं फळ जे आहे तर ते आपल्या बरोबर घेऊन यायचे. मग तुम्ही बरोबर ठेवू शकता, ते स्वतःच्या बॅगमध्ये ठेवू शकता किंवा देवाजवळ ठेवू शकता किंवा तिजोरीत ठेवू शकता. तुमची इच्छा, तुम्हाला कुठे ठेवायचं आहे. आणि मग तुम्हाला नंतर तुम्ही म्हणाल ताई या धोत्र्याच्या फळाचं काय करायचंय. मग जर तुम्ही दुसऱ्या प्रदोषला जरी हा परत उपाय केला तरी चालणार आहे. उपाय फक्त एकच दिवस करायचा आहे. पण जर तुम्हाला वाटलं की आपल्याला आता परत करायचं आहे दुसऱ्या प्रदोषला, तरी तुम्ही करू शकता. त्याच्यात कुठली अडचण नाहीये. 15 दिवसातून प्रदोष येतोय ना, तर मग तुम्ही काय करा, तर दुसरा प्रदोष आला ना तर त्याच्या आधी तुम्ही हे जे धोत्र्याचं फूल आहे तर ते पाण्यामध्ये विसर्जन करा. किंवा शेतात तुमच्याकडे आजूबाजूला पाण्याचा साठा नसेल, वाहतं पाणी नसेल, काही नसेल किंवा मोठं तळं नसेल, तर मग तुम्ही शेतात टाकून द्या. शेती सुद्धा आपली लक्ष्मीच आहे. तर मग तिथे तुम्ही तिथे टाकलं तरी चालणार आहे. नाहीतर पाण्यात विसर्जन करायचंय. आणि नंतर परत तुम्ही दुसऱ्या प्रदोषला उपाय करताना दुसरं धोत्र्याचं फळ घ्यायचं आहे. तेच धोत्र्याचं फळ घ्यायचं नाही. असं तुम्हाला एवढीच सेवा करायची आहे. सेवा अतिशय सोपी आहे. कुठलीही अडचण नाहीये आणि कुठली अवघड सेवा नाही. एवढी सेवा करून तुम्हाला नक्कीच फरक पडणार आहे. अवघ्या महिन्याभरात 15 दिवसात तुम्हाला सेवेचा अनुभव येणार आहे. जेव्हा तुम्ही ही सेवा कराल ना, त्यावेळेस तुम्हाला हळूहळू तुमचा बिझनेस चालायला सुरुवात होईल. तुमचे जे छोटे मोठे शॉप आहेत तर ते हळूहळू ग्राहक वाढतील आणि आजूबाजूचे लोक सुद्धा चकित होतील का हे काय झालं बा. म्हणजे इतके दिवस म्हणजे नाही का दुकान होतं, चालत नव्हतं, तर आपोआप एवढे कस्टमर कसे वाढले, हे झालं ते झालं. तर तुम्ही या सेवा करून बघा. सेवेचा तुम्ही सेवा फक्त मी प्रत्येक वेळेस सांगते, व्हिडिओ नका बघू. फक्त महादेवाचं मंदिर काही एवढं लांब नसतं. प्रत्येक ठिकाणी महादेवाचं मंदिर असतं, प्रत्येक ठिकाणी. आणि वाटलं आपल्याला नाही लांब आहे थोडंसं, पण काय हरकत आहे आपल्या घरासाठी. जर आता मिस्टरांचा बिझनेस आहे आणि ही सेवा महिलांनी केली तरी चालते. मग महिला जर हाऊसवाईफ असतील, सगळे म्हणजे बाहेर जातात, तुम्हाला जर वेळ आहे तर तुम्ही करा, काहीच हरकत नाही तुम्ही केली तरी. मग ही सेवा काहीच अवघड नाही, तर तुम्ही करून बघा. आणि सेवेचं 15 दिवसातच तुम्हाला याचा फरक जाणवेल. इतकी छान सेवा आहे आणि महादेवांच्या सगळ्या सेवा एकदम अतिशय प्रभावी आहे. स्वामींच्या ज्या पण काही सेवा आहे, जे पण काही उपाय आहे ते अगदी प्रभावी असतात. दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये सुद्धा जे पण काही उपाय देतात, जे पण काही सेवा देतात, अतिशय प्रभावी असतात. पण काही महिलांना एवढे 2-3 तास पठण असतं, कधी कधी 1-1.5 तास पठण असतं, तर ते कोणाला बसता येत नाही, कोणाला पाठीचा त्रास, कोणाला काय त्रास. म्हणून मी हे छोटे छोटे उपाय सांगत असते. आणि हे छोटे छोटे उपाय खूप अत्यंत फलदायी असतात. कारण की मी स्वतः करून बघितलेलं आहे. करून बघितलं म्हणजे मी काही कोणती इच्छा धरून काही गोष्टी करत नाही. पण मग मी जी गोष्ट करते ना, तर ते नंतर खरंच मला प्रत्येक गोष्टीमध्ये यश प्राप्ती मिळते. त्याच्यामुळे मी तुम्हाला कळकळीने ह्या सेवा सांगत असते. तर चला सेवा करा आणि अनुभव घ्या. झालेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ.